मददास करी त्याचा संत दासाच्या दासाचा संत दासाच्या दासाचा संत दासाच्या दासाचा माझे संकल्प
मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच वृत्ती काम परिरम्य सिंहासनस्थम पदांभोज तेज स्फुरदिक् प्रदेशम विदिन्द्रादि देवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमस्ते देवदेवेश शंख चक्र गदाधर भक्तिच्छोपातरूपाय परमात्मन् नमोस्तुते नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे पुरुषायादिबीजाय परमात्मन् नमोस्तुते जयांचे किल्या स्मरण भूय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि लोकं शिरसा गुरुन्तं मावळवीत विश्वाभासु उदयला चंडांशु अद्वयाब्जनी विकासु वंदु आता विठ्ठला विठ्ठला दासाचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी। हा प्रस्तुत श्री चैतन्य जालिंदरनाथ यांच्या पवित्र प्रांगणामध्ये गेली 25 वर्षापासून श्री संत सद्गुरु वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य महंत विठ्ठल बाबा श्री क्षेत्र गहिनीनाथ गडकर यांच्या अथक परिश्रमाने आणि या पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या मदतीने झालेली पशुहत्या आणि त्या निमित्ताने या जालिंदरनाथावरील पावित्र्य अखंड नाही का टिकून राहावं याच्यासाठी म्हणून हा गुरुवर्य महंत विठ्ठल बाबा यांनी सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्या सप्ताहाला 25 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत। आणि आजच्या हरिकीर्तनाची सेवा बाबांच्या आज्ञेतून
मोहन महाराजांनी मला फोन केला आणि आजची हरिकीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. या चिंतन सेवेकरिता मी तुम्हा सुज्ञांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय हे भगवंताकडे प्रार्थना करतात, नाही का, मागणी करतात, प्रार्थना करतात. कारण सप्ताहातील आजचा हा उपांत्य दिवस आहे. उपांत्य दिवशी करुणापर, प्रार्थनापर, मागणीपर आणि देवाची सलगीची भाषण या प्रकरणातील अभंग घेऊन सेवा करावी लागते. ही आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. श्री संत वामनभाऊ महाराजांची ही काय आहे, श्री गुरु बंकट स्वामी महाराज, जोग महाराजापासून बंकट स्वामी महाराज आणि बंकट स्वामी महाराजांच्या पासून श्री संत वामनभाऊ महाराज यांनी आपल्याला ही शुद्ध अशी परंपरा घालून दिलेली आहे. हा अभंग अत्यंत चिंतनीय अशा प्रकारचा अभंग आहे. अभंग छोटा जरी असला तरी त्यामध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी खूप गोड अशा प्रकारचे चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे, नाही का. अभंग प्रार्थनापर आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी जगद अधिष्ठान पांडुरंग परमात्मा यांच्या समोर प्रसन्न झाल्यानंतर प्रार्थना केलेली आहे. या दोघांचा संवाद आहे. इथे देव भक्ताचा संवाद पण आहे. संत आणि देव यांचा जेव्हा संवाद चाललेला असतो त्या संवादामध्ये अखिल विश्वाला परमोच्च असा आनंद प्राप्त होत असतो. संवाद त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. वाद, संवाद, दुर्वाद, अनुवाद असे त्याचे प्रकार आहेत बरं का. वाद हा विद्वान लोकांच्या मध्ये होत असतो. वाद विद्वान लोकांच्या मध्ये जो होतो त्याचं नाव आहे वाद. अनुवाद पश्चात बोलणे, पाठ पद्धती. आपण एखाद्या महात्म्यांच्या मुखातून जर पाठ ऐकला तर ते महात्मे उद्याच्या दुसऱ्या दिवशी विचारत असतात, काल शिकवलेलं आम्हाला तुम्ही म्हणून दाखवा, त्याचा अनुवाद करा, नंतर आम्ही पुढचं तुम्हाला शिकवणार. त्याला अनुवाद म्हणतात. दुर्वाद, दुष्ट बोलणे. दुर्वाद म्हणजे दुष्ट बोलणे, बरं का. विवाद म्हणजे आत्मचर्चा करणे, आत्म्याशिवाय दुसरी चर्चा न करणे, त्याला म्हणायचं विवाद. विवादामध्ये आत्म्याची चर्चा होत असते, बरं का. विवादामध्ये आत्म्याची चर्चा होत असते. वादामध्ये विद्वानांची जीव, जगत आणि आत्मा यांच्याबद्दलची चर्चा होत असते, असं वर्णन केलेलं आहे, नाही का. सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. आणि म्हणून त्या ठिकाणी कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार स्वयमीदृशः. विद्वान लोक जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, मग जगत सत्य आहे का, मिथ्य आहे, स्वतंत्र आहे का परतंत्र आहे, परमात्मा खरोखरच सत्य आहे का, अशी त्या ठिकाणी काय चालत असते, चर्चा चालत असते. विद्वान लोकांच्या मध्ये हा वाद असतो, पण इथे वाद नाही. आणि सामान्य लोकांचं भांडण असतं, बरं का. सामान्य लोकांमध्ये जे चालतं त्याला काय म्हणायचं, भांडण, त्याला वाद म्हणायचं नाही. इथे मात्र संवाद आहे, बरं का. आमच्या जगद्गुरु तुकोबराय आणि पांडुरंग परमात्मा यांचा संवाद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी अनंत जन्मापासून पांडुरंगाची निष्काम वृत्तीने सेवा केली आणि मग पांडुरंग परमात्मा त्यांच्यावरती प्रसन्न होत असतात, नाही का. ही 8व्या पिढीची सेवा आहे. मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांचे नंतर पुत्र हरी आणि मुकुंद, मुकुंदाचा विठ्ठल, विठ्ठलाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचे भोलोबा आणि भोलोबाचे तुकोबा, असे 8 पिढ्यापासून ही त्यांच्या परंपरेमध्ये सेवा चालत आलेली आहे. 8 पिढ्याच नाही, आपल्याला अगोदरच्या पिढ्याचे नाव माहित नाहीत, उपलब्ध नाहीत. नाही तर मग जे जे देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, किंवा चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकुणे उभे ते जणे, नाही का. अनंत जन्मापासून आमच्या तुकाराम महाराजांची सेवा आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा फार मोठी सेवा केली, बरं का. भोलोबा वारीला जायचे, पंढरपूरला निष्काम वाऱ्या करत असायचे. पण एक वेळेला कनकाई मातेने आग्रह केला की मला तुमच्या बरोबर वारीला येऊ द्या. तू, नाही का. भोलोबा आणि कनकाई माता वारीला गेले, दर्शन केलं, पांडुरंगाचं दर्शन केलं. भोलोबा लगेच बाहेर आले
पण कनकाई मातेला पांडुरंग परमात्म्याने विचारलं, कनकाई तुमचा चेहरा जरा सुकलेला दिसतोय. म्हणजे पांडुरंगा, हो सुकलेला आहे. म्हणजे काय खंत आहे? म्हणजे एकच खंत आहे, आम्हाला आणखी संतती झालेली नाही. तुकोबारांच्या आईने सांगितलं आणि आईने सांगितल्यानंतर पांडुरंग परमात्मा 3 वेळेला म्हणले, मोहन बाबा 3 वेळेला म्हणले, हा मुलगा होईल, मुलगा होईल, मुलगा होईल. त्याचा परिणाम असा झाला, 3 मुलं झाली. सावजी महाराज, तुकोबाराय आणि कान्होबा. तुकाराम महाराज दरवाजामध्ये वाट पाहत होते, ही कशी काय येत नाही, कुठे अडकली. म्हणजे देव आणि कनकाई माता बोलत होते. बाहेर आल्या आल्या तुकाराम महाराजांनी विचारलं, इतक्या वेळ काय करत होते? म्हणजे मला पांडुरंग बोलले. म्हणजे एकाच वारीत आली की तुला बोलले का? मी किती वाऱ्या केल्या पण आतापर्यंत मला नाही बोलला देव, तुला का? म्हणजे मला बोलले. मग बोलल्यानंतर तुला मी सांगून ठेवलं होतं ना अगोदरच घरून निघताना, जरी देव बोलला काही मागा म्हणलं तरी काही मागायचं नाही. काही मागितलं तर नाही ना? म्हणले नाही, त्यांच्या दरबारात मी खोटं बोलणार नाही, मागितलं. म्हणजे काय मागितलं? म्हणले मुलगा नाही असं म्हटल्यानंतर परमात्मा म्हणले 3 वेळेला म्हणले तुला मुलगा होईल. म्हणजे परत जा. मुलगा कसाही होत असतो, पण परत जा आणि पांडुरंगाला साकडं घाल की मुलगा झाला पाहिजे, परंतु तुझी सेवा करणारा मुलगा पाहिजे. पुन्हा कनकाई माता गेल्या, देवा तुम्ही म्हणलात मुलगा होईल, पण मुलगा कसाही देऊ नका, नाही का, असा मुलगा द्या की स्वतःचा तर उद्धार होईलच, पण संपूर्ण जगाचा उद्धार करणारा जगदोद्धारक असा सुपुत्र तुम्ही मला द्या. आणि त्याचा परिणाम 3 मुलं सुद्धा चांगले झाले. पहिले सावजी महाराज झाले. ते विरक्त होते लहानपणापासून, ते चिंतन करण्यासाठी निघून गेले. आणि नंतर नंबर 2 ला तुकाराम महाराज झाले, नंतर कान्होबा महाराज झाले. हे सगळे देवाचे भक्त झाले. मला एवढंच सांगायचंय, असे तुकोबारांची ही शुद्ध परंपरा आहे. तुकोबारांची शुद्ध परंपरा आहे. आणि मग अशीच तुकोबारांची वारी चालत होती. आणि वारी चालत असताना एका वारीला पांडुरंगाने तुकोबारांना परत बोलावलं. तुकोबाराय, माझं तुमच्याजवळ काम आहे. म्हणजे काय काम आहे देवा? झाली आमची वारी, जाऊ द्या आमच्या घरी. म्हणजे जा घरी, पण मला एक बोलायचंय. म्हणजे तुमच्या वारी सोडून माझ्यावर फार झालं, तेव्हा तुम्ही एक काम करा, काहीतरी मागा. असं मागा म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी तिरक्या नजरेने पाहिलं देवाकडे. देवा, आम्ही तुम्हाला काही मागितलं पाहिजे का? तुम्हाला कल्पना नाही का आमच्या पूर्वजांनी तुम्हाला काही मागितलं का? नाही का? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. वडिलांची रीत जाणत सो. वडिलांची रीत वडिलांची रीत जाणत सो. आम्ही काही तुम्हाला मागणार नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. पांडुरंग परमात्मा म्हणतात मला याचीही जाण आहे. छत्रपती शिवरायांनी तुम्हाला नजराणा पाठवला, त्याचा तुम्ही स्वीकार केला नाही हे मला चांगलं माहिती आहे, पांडुरंग म्हणतात, नाही का. परंतु प्रपंचातलं तुम्ही काही मागणार नाहीत त्याची मला खात्री आहे. पण परमार्थातलं तुम्ही काहीतरी मागा. तुम्हाला सांगू का, जे संत असतात त्या संतांचं जीवन फार अलौकिक असतं बाबा. संत जीवन हे अलौकिक असतं, दिव्य जीवन असतं. जे कधीतरी देवाची आठवण करतात त्यांना संसारी म्हणत जावं. लक्षपूर्वक ऐका, कधीतरी देवाची आठवण करतात त्यांना संसारी म्हणत जावं. जे देवाच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांना साधक म्हणत जावं.
ज्यांना देव भेटलेला आहे त्यांना सिद्ध म्हणत जावं आणि देव ज्यांच्या ताब्यात असतो त्यांना संत म्हणत जावं. आमच्या श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या ताब्यात परमात्मा, काय आपण वर्णन करत नाही का. श्री गहिनीनाथ भगवान अनेक वेळेला भाऊंना बोलले, प्रत्यक्षात बोलले. जसे आमच्या जोग महाराजांना ज्ञानेश्वर महाराज साक्षात बोलले, तसे श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांना गहिनीनाथ भगवान साक्षात बोलत होते. जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे त्यांना ते मार्गदर्शन करत होते. आणि वामनभाऊचे 100% कृपांकित सध्याचे आपले बाबा विठ्ठल बाबा महंत हे सुद्धा कृपांकित आहेत. त्यांना अडचण आली की आजही भाऊ त्यांना मार्ग दाखवतात, बर का, मार्ग दाखवतात. पुन्हा तुम्हाला व्याख्या सांगतो काही. आनंदाभासावर जगतात ते जीव. आज आनंद मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, अशा आनंदाच्या आशेवर जे जगतात त्यांना जीव म्हणत जावं. आनंदाकरिता जगतात त्यांना साधक म्हणत जावं. आनंदात जगतात त्यांना ब्रह्मज्ञानी म्हणत जावं. आणि आपल्याला मिळालेला ब्रह्मानंद सगळ्या जगाला वाटतात त्यांना संत म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल मोहन बाबा असल्यावर काही टेन्शनच नाही आम्हाला, नाही का. त्याच्यामुळे तीच चाल काढून देईल, नाही का. सेवितो हारस, आपल्या वाट्याला आलेला आनंद जे जगाला वाटतात ना त्यांना संत म्हणतात. पण माणसाचे शास्त्रामध्ये 4 प्रकार केलेत. अनुदार हृदय, कृपण हृदय, उदार हृदय आणि विशाल हृदय. कृपण हृदय त्यांना म्हणायचं जे स्वतःही नीट खात नाहीत आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाहीत, त्याला म्हणायचं कृपण हृदय. अनुदार हृदय जे स्वतः एकटेच डाव मारतात, दुसऱ्याला अजिबात खायला देत नाहीत, त्याला अनुदार हृदय म्हणायचं. हे असे पोटपुढे आलेले आणि तेच आमच्या पुढे सगळी नांदेवालीच आमच्या पुढे आली. आज गायला तेच आणि ऐकायला तेच का. विठ्ठल विठ्ठल राळे सांगवी बरं का. नांदेवाली राळे सांगवी एकच असल्यामुळं राळे सांगवी बरं का. काय सांगत होतो मी, मला घेऊन कीर्तन का. जे स्वतः खातात
आणि दुसऱ्याला खाऊ घालतात, त्यांना उदार म्हणायचं. पण विशाल हृदयाचा स्वभाव असा असतो, आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या जे सवंगडी आहेत त्यांना खाऊ घालतात, असे संत असतात. उदार भक्त नाही का, भक्त हे उदार असतात, संत हे संत उदार भरले अनंत भांडार. संत कोणालाही होता येत नाही. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, वा सगळं काही माणसाला होता येईल, पण संत होणं इतकी सोपी गोष्ट नाही. संतांच्या लक्षणात संत बसावा लागतो, नाही का. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पुये तेंगरी रेणुभे हे, किंवा सत्यम असं वर्णन नाही का. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम पुये तेंगरी रेणुभे हे. सत्यम शौचम दया मौनम बुद्धी श्री ह्रीर यश क्षमा शमो दमो भगश्चेति यत् संगात्यति संशयम. ते 12 सद्गुण ज्यांच्या संगतीत वाढतात त्यांना सज्जन म्हणायचं, आणि 12 चांगले गुण ज्यांच्या संगतीत नष्ट होतात त्यांना दुर्जन म्हणायचं. बरं का, काय म्हणायचं. सत्यम शौचम दया, मोजा ना. सत्यम शौचम दया मौनम बुद्धी श्री ह्रीर यश क्षमा शमो दमो आणि भगश्चेति. झाले ना 12? मोजले का तुम्ही? तुम्ही म्हणा आम्हाला काय करायचं, आम्हाला मोजण्यावर तुमचे तुम्ही मोजा, आम्हाला काय त्याची नाही. आणि काय हे 12 सद्गुण ज्यांच्या सानिध्यात वाढतात त्यांना संत म्हणतात, आणि चांगले गुण ज्यांच्या सानिध्यात नष्ट होतात त्यांना माणसं म्हणतात. विठ्ठल संतांचं जीवन हे धन्यतेला प्राप्त झालेले असतं. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम. धन्योहम तृप्तेर्मे कोपमा भवेल लोके. धन्योहम धन्यो धन्य पुनर्धन्य. नाही का, जे जीवनमुक्त पुरुष असतात ते महात्म्यांचं जीवन धन्य झालेलं असतं, आणि ते म्हणतात आता आम्हाला काय. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, काम नाही झालो पाहे रिकामा. आता आम्हाला काही काम नाही, फक्त एकच काम आहे की जगाचं कल्याण करणं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे यांना संत असं म्हणत असतात. आणि या लाईन मधले अधिकार संपन्न आमचे तुकोबर आहे, आणि तुकोबरांनी वारी केली. पांडुरंग परमात्मा तुकोबरांना म्हणतात, हे तुकोबर आहे तुम्ही काहीतरी मागा, मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. आपलं इथून चाललं होतं नाही का, वडिलांची रीत जाणत असो काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वाडवडिलांनी तुम्हाला काही मागितलं का? मग मी जर मागितलं तर आमचे वाडवडील काय म्हणतील, नाही का, मला म्हणतील आमच्या वंशात हा जन्माला येऊन काही उपयोग झाला नाही, आम्ही काही मागितलं नाही, पण आमचा तुकोबा पांडुरंगाला काहीतरी मागतो. म्हणून फक्त भगवंताची प्रार्थना करतात आणि जगाचं कल्याण इच्छितात, त्यांचं नाव संत. फक्त हे 2च मुद्दे महत्वाचे आहेत. फक्त जगाचं कल्याण जे इच्छितात अखंड, आणि भगवंताची प्रार्थना अखंड करतात, त्यांना संत म्हणत असतात. प्रार्थना म्हणजे काय? संस्कृत मध्ये प्रार्थनेचे 4 प्रकार अर्थ केलेले आहेत. प्रकृष्टा अर्थना इति प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना इति प्रार्थना, प्रकृष्टेभ्यो अर्थना इति प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना इति प्रार्थना. त्याचा अर्थ सांगतो आता. श्रेष्ठाकडे मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना. श्रेष्ठासाठी मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना. श्रेष्ठाकडून मागितलेलं दान तिचं नाव प्रार्थना. आणि श्रेष्ठ मागितलेलं दान, श्रेष्ठांनी मागितलेलं दान, आणि सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी मागितलेलं दान, त्याचं नाव प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आणि संत जीवन हे प्रार्थना प्रिय.
का प्रार्थनेचे दोन प्रकार आहेत, एक वैयक्तिक प्रार्थना आणि एक सामूहिक प्रार्थना. श्री अनंता मधुसूदना ही आव्हान नाही का, ही प्रार्थना आहे. आता विश्वात्मके देवे ही प्रार्थना आहे, जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना आहे. पण सामायिक जे लोक असतात ना, जे भक्त असतात ना, ते वैयक्तिक स्वार्थासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करतात. म्हणून भक्त वेगळे, वैष्णव वेगळे आणि निके वैष्णव वेगळे. शास्त्रामध्ये फार बारीक बारीक नारायण बाबा अभ्यास चिकित्सा केलेली असते. भक्त कुणाला म्हणतात, माळ घातलेली आहे, वारी करतात, पण भगवंताकडे गेल्यानंतर संसारातल्या गोष्टी मागतात, त्यांचं नाव भक्त. परमार्थात राहून संसारातल्या गोष्टी मागतात, त्यांचं नाव भक्त. आणि सगळं प्रेम संसारावर न करता देवावर प्रेम करतात, त्यांना म्हणायचं वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. मी तरी काय करणार, तुम्हाला मी अगोदर अर्थ सांगतोय. विठ्ठला विठ्ठला अख्खं संसारावरचं अख्खं प्रेम देवावर करतात, त्यांना म्हणायचं वैष्णव. आणि निका वैष्णव कुणाला म्हणतात, नाही का, देवावर प्रेम करत असताना कितीही संकट आले तरी त्या संकटाला न जुमानता अखंड संसाराचा त्याग करून देवाचं अखंड भजन करतात, त्यांना म्हणायचं निका वैष्णव. त्यांना कोणता, म्हणून काला खाण्याचा अधिकार कोणाला आहे, वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव हा काल्याचा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल नाही का, भक्त कालेचे अधिकारी नाहीत, देव इंद्रादित देव कालेचे अधिकारी नाहीत, नाही का, वैष्णव कालेचे अधिकारी नाहीत. मग निका वैष्णव काल्याचा अधिकारी आहे. का, त्यांनी काय केलं, कंठी धरिला कृष्णमणी राजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णवांना काला मिळतो, देवाला काला मिळत नाही, वैष्णवाला काळा नाही. आणि नाही का, मागणाऱ्या भक्ताला तर अजिबातच नाही. 33 कोटी देवांना सुद्धा 33 प्रकारच्या देवाला सुद्धा काला नाही. म्हणजे काला म्हणजे ब्रह्माचा आनंद त्यांना प्राप्त होत नाही. चला, मी प्रार्थनेबद्दल बोलतो, नाही का. प्रार्थना प्रिय असतात संत. संत म्हणतो आपण त्यांना निका वैष्णव. असे आमचे तुकोबाराय सुद्धा कोण होते, निका वैष्णव. ज्ञानोबाराय निका वैष्णव, नामदेवराय निका वैष्णव, नाथ महाराज निके वैष्णव, हे सगळी मंडळी निके वैष्णव होते. म्हणून ते प्रार्थना करतात. तशी इथे सुद्धा एक सुंदर प्रार्थना केली. भगवान म्हणतात, तुम्ही प्रपंचातलं काही मागणार नाहीत, आम्हाला चांगली कल्पना आहे, पण तुम्ही काहीतरी मागा, म्हणजे आम्ही तुमच्या सेवेच्या ऋणातून मुक्त होऊ. आणि मग तुकोबारायांना नेहमी आग्रह केल्यामुळे एवढा मोठा जगाचा विश्वाचा मालक आपल्याला मागा म्हणतो, मग आपण काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुला जर करता आलं ना, तर असं कर, डायरेक्ट संतांचा
फार सुंदर चाल म्हणते म्हणून टाळ्या वाजल्यात बरं काय. मज दास करी त्याचा अशी प्रार्थना केली तुकोबारांनी. तुला करता आलं तर मला दास कर, पण कुणाचा दास कर. तुम्हाला जर देव वाटलं ना मी जर डायरेक्ट संतांचा दास होण्या इतका योग्यतेचा नाही असं जर वाटलं तर संत दासाचा दास मला करा बर का. संत दासाच्या दासाचा तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद द्यावा. दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलली जे भक्ती द्यावी माझे हाती संतजने. नाही का 9 प्रकारची भक्ती तुम्ही माझ्या हातात द्या आणि तुमच्या दासाचा दास दासकारी दासाते परमात्मा जेवत ताट टाकून पळतात नाही का असा अर्थ आहे याचा नाही का. म्हणून दास मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा तुम्ही मला दास करा, पण कुणाचा संत दासाचा दास करा. मग दास म्हणजे काय नाही का. दास म्हणजे काय शास्त्रामध्ये दास या शब्दाचं वर्णन खूप गोड केलेलं आहे नाही का. दासास्तु प्रसिद्धास्तस्य निदेशवशवर्तिनाः विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्र धियश्चते. हे 5 गुण ज्याच्यामध्ये असतात त्यांना शास्त्रामध्ये दास म्हणतात. कोणते जो आपल्या मालकाच्या आश्रयाने राहतो हा पहिला गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे. ज्याचा आपल्या मालकावर विश्वास असतो, ज्याला आपल्या मालकाच्या सामर्थ्याची जाण असते, जो विनम्र असतो आणि जो आपल्या मालकाची आज्ञा अजिबात उल्लंघन करत नाही. हे गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला दास असं म्हणतात. किती झाले 5 झाले का. पण दासास्तु प्रसिद्धास्तस्य निदेशवशवर्तिनाः आश्रयाने राहतो, आदेशाचं पालन करतो, विश्वस्ता प्रभुता ज्ञान नाही का त्याचा विश्वास असतो, सामर्थ्य प्रभूचं सामर्थ्य त्याला माहिती असतं आणि नम्र असतो. असे 5 सद्गुण ज्याच्याकडे असतात त्याला शास्त्रामध्ये दास म्हणतात. आणि हे सगळे सद्गुण आमच्या तुकोबारायांच्याकडे होते नाही का. तुकोबारांचा देवावर विश्वास होता.
तुकोबारायांना देवाचं सामर्थ्याची कल्पना होती संतांना. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो, किंवा अगतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सोड प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. असं वर्णन केलं नाही का? आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. आणि का समुद्री रेखा नोलांड पर्वती बसकान संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते वहावे हे आज्ञा माझी. नाही का असं वर्णन केले ना. ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथ. नाही का ज्ञानोबारांचे वय बघा तुम्ही. हे सगळं सामर्थ्य आमच्या तुकोबारांना माहिती होतं देवाचं. आणि विश्वासही होता. आणि देवाच्या बाबतीत आमचे तुकोबाराय नम्र होते. म्हणून ते दास ठरले. हे 5 गुण ज्यांच्यामध्ये असतात त्यांना शास्त्रकार संत दास असं म्हणत असतात. याच्यातला एकही गुण नसला तरी त्याला दास म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून दास होणं फार महत्वाची गोष्ट आहे. हनुमंतराय दास झाले. हनुमंतराय रामप्रभूचे काय झाले? दास झाले. का? त्यांच्याकडे हे सगळे गुण होते म्हणून ते दास झाले. ते नम्र होते नाही का. आणि ते अखंड आपल्या मालकाच्या आज्ञेच्या बाहेर कधी जात नव्हते. नाही तर काही काही दास कसे असतात मालकालाच आज्ञेत ठेवतात. असे काही कामगार असतात नाही का. मालकाला सांगतात तुम्हाला असं ऐकावं. त्यांना गरज असते आळणा नारायण धरी गाढवाचे पाय. म्हणजे तुम्ही नाही नाही का. आणि अडवल्यानंतर कुणाला मोठेपणा द्यावाच लागतो नाही का. गाडी आपल्याला गाडी चालवता येत नाही. तुम्हाला येते म्हणा समजा. आता आम्हाला मोटरसायकल चालवता येत नाही. पण ज्याला मोटरसायकल चालवता येते तो कसाही असला तरी आम्हाला कीर्तनाला जाईपर्यंत त्यांना गोडच बोलावं लागेल ना नाही का. म्हणजे ते नम्र गुण असला पाहिजे ना. तसे गुण असले पाहिजे. तसं आमच्या तुकोबारांच्याकडे सगळे दासाचे काय होते? गुण होते. हे दासाची व्याख्या सांगितली. आता दासाचे प्रकार आहेत शास्त्रामध्ये. दासाचे 4 प्रकार आहेत बरं का. अधिकृत दास, आश्रित दास, अनुग दास आणि पारिषद दास. बरं का. अधिकृत दास म्हणजे काय? जेवढं काम सांगितलं तेवढंच त्याने करणे त्याला म्हणायचं अधिकृत दास. जेवढं मालकाने सांगितलं तेवढं करणे, वाढीव काम न करणे. पण बहुतेक काही माणसं वाढीव काम करतात. एक काम सांगितलं म्हणजे तिसरंच करून येतात नाही का. त्याला खरा दास म्हणायचं नाही. अधिकृत दास ब्रह्मदेव अधिकृत दासामध्ये मोडतात. त्यांना फक्त सांगितलंय तुम्ही सृष्टीची निर्मिती करा बरं का. मग त्याने डोकं लावायचं नाही ब्रह्मदेव. नाही तर ते पण डोकं लावतात आणि का मी सृष्टीची निर्मिती केली तर जेवढे निर्माण केले तेवढे जगतील का? जगले तर लहानाचे मोठे होतील का? लहानाचे मोठे झाले तर आजारी पडतील का? आजारी पडले तर त्यांना योग्य डॉक्टर मिळेल का? आणि का हे बाकीच्या पंचायती करत बसायचे कारण नाही. जेवढं सांगितलं काम तेवढंच करायचं. त्याला अधिकृत दास म्हणतात. अधिकृत दास. नंतर आश्रित दास. आश्रित दासाचे पुन्हा 3 प्रकार आहेत शास्त्रामध्ये. शरणागत आश्रित दास, ज्ञाननिष्ठ आश्रित दास बर का. शरणागत आश्रित दास, ज्ञाननिष्ठ आश्रित दास. शरणागत आश्रित दासामध्ये आणि सेवानिष्ठ आश्रित दास, ज्ञाननिष्ठ आश्रित दास आणि शरणागत आश्रित दास. हे आश्रित दासाचे 3 प्रकार आहेत. शरणागत आश्रित दासामध्ये विभीषण, सुग्रीव हे मोडले जातात. त्या शरणागत आश्रित दास कोणाला म्हणायचं? समान दुःखी माणसं जर एका जागेवर मिळाले तर ते एकमेकाचे गुह्य सांगतात आणि सांगितल्यानंतर म्हणतात आता तुम्ही आम्हाला मदत करा आणि आम्ही तुम्हाला मदत करतो. राम प्रभू आणि सुग्रीव समान दुःखी होते. सुग्रीवाची पत्नी वालीने हरण केलेली होते आणि राम प्रभूच्या सीतामाईला रावणाने हरण केलं होतं आणि या दोघांचा मिलाप हनुमानजीने करून दिला होता. आणि मग सगळी कथा सांगितली. वाली सुग्रीवाचं युद्ध का झालं मी सगळं रामायण सांगत बसणार नाही. आपल्या वेळेच्या आत कीर्तन संपलं पाहिजे नाही का. त्यांचं युद्ध का झालं, कशामुळे झालं नाही का, हे सगळी वार्ता हनुमानजीने त्यांचा परिचय करून दिला. प्रभू रामचंद्राने सांगितलं आजपासून मी तुझ्या पाठीशी आहे. सुग्रीवाने सांगितलं मी सुद्धा तुम्हाला मदत करेन. पण प्रभूने ठरवलं अगोदर तुमचं काम आणि नंतर माझं काम. मग त्या ठिकाणी वालीला मारलं. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं. पावसाळा सुरू झाला म्हणजे आता तुम्ही तुमच्या नगरीत राहा, आम्ही वनवासी असल्यामुळे इकडे जंगलात राहतो. आणि मग 4 महिने झालं तो जो सुग्रीव होता ना तो अगदी 4 महिने संसारामध्ये दंग झाला पण पुन्हा मदत करायला येईनाच.
मग रामप्रभूने लक्ष्मणजीला राग आला. म्हणजे 4 महिने झाले त्याची बायको त्याला दिली, त्याचं राज्य त्याला दिलं, आणि आता आपला हा विचार करत नाही. लक्ष्मण धावले, हनुमानजी गेले, प्रार्थना केली नाही का, आणि लक्ष्मणाला विनंती केली. नंतर सुग्रीव रामप्रभूकडे आणलं सुग्रीवाला, आणि आणल्यानंतर मग तिथून पुढे सुग्रीवाने आपली सगळी वानर सेना रामप्रभूच्या मदतीला पाठवली. अगोदर आपलं काम करून घेणारा आणि नंतर मदत करणारा त्याला म्हणायचं शरणागत आश्रित दास. विभीषणाची तीच पद्धती. रावणाला सांगितलं परद्रव्य परनारी याचा धरी मिटा, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल. मानवी जीवनामध्ये 2 साधन तुकोबाला सांगतात. कोणते? परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटा. ही 2 साधनं जो आपल्या जीवनात करेल तो कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात गेला तरी आमचे गुले बाबा म्हणायचे त्याचा एक केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही. माल न बाका होय. फक्त 2 साधन. दुसऱ्याच्या द्रव्यावर डोळा ठेवायचा नाही, आणि दुसऱ्याची परस्त्री पाहिल्यानंतर ती माझी आई आहे ही वृत्ती अखंड अंतःकरणात जागृत ठेवा. जगात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल सुभाषित फार मस्त आहे बरं का. सुभाषित फार मस्त आहे. विदेशेषु धनम विद्या व्यसनेषु धनम मतिः, परलोके धनम धर्म शीलम सर्वत्र वै धनम. विदेशामध्ये गेल्यानंतर विद्यारूपी धन तुमच्या कामाला येईल. व्यसनेषु म्हणजे संकट काळामध्ये बुद्धिरूपी धन तुमच्या कामाला येईल, आणि परलोकात गेल्यानंतर धर्मरूपी धन तुमच्या कामाला येईल. पण तुमचं चारित्र्य शुद्ध असेल तर ते धन कुठेही गेलात तरी तुमच्या ते कामाला आल्याशिवाय राहणार नाही. शीलम सर्वत्र वै धनम. ते धन सर्व ठिकाणी तुमच्या कामाला येतं. म्हणून शीलाला फार महत्व आहे नाही का. काड्याची म्हणून माणसं काय म्हणतात, एखाद्या दुकानदाराने शील तुटलेली काड्याची पेटी जर दिली तर माणसं काय लगेच त्या दुकानदाराच्या अंगावर फेकतात की नाही. होय, हे तुमचं ते शील तुटलेलं आहे डबड. शील तुटलेलं म्हणजे शील तुटलेला माणूस सुद्धा समाजातून फेकला जातो नाही का. म्हणजे ज्याचं चारित्र्य भ्रष्ट आहे त्याला समाजात किंमत राहत नाही. मला एवढंच सांगायचं. पण मी कोणत्या मुद्द्यावर सांगतोय? शरणागत आश्रित दास विभीषण. विभीषणाने सांगितलं दादा तुमची चूक झाली, परस्त्रीवर तुम्ही पाप दृष्टी ठेवली ती परत देऊन टाका. रावणाला राग आला, लाथ मारली, थापून दिला, 4 प्रधान घेतले, आपल्या आईकडे गेला. कोण? विभीषण. कैकशी नावाची त्याची माता ना. पौरस दिवशी बापाचं नाव आणि कैकशी हे आईचं नाव. कैकशीला म्हणले रावण मला आता राहू देत नाही, मी काय करू? तो म्हणतो तुला जिवंत ठेवणार नाही. म्हणले बाबा जा आणि तुझं कल्याण. तो गेला, रामाला शरण गेला, आणि रामाने त्याच ठिकाणी त्याला राज तिलक लावला. आणि तिथून पुढे आता मला राज्य मिळणार आहे हे त्याला पक्की खात्री झाल्यानंतर तिथून पुढे लंकेतल्या सगळ्या खाचा खोचा राम प्रभूला विभीषणाने सांगितल्या. अगोदर आपण राजा झाला नाही का, आणि नंतर मग राजा लवकर हे लंका राहून लवकर मेला पाहिजे असे वर्म सांगत गेला. म्हणून याला शरणागत आश्रित दास म्हणतात. ज्ञाननिष्ठाश्रित दास नाही का. हे शौनक जे काही महान ऋषी आहेत ते ज्ञाननिष्ठाश्रित दास. आणि सेवानिष्ठाश्रित दास कोण? आमचे हनुमानजी, आमचे तुकोबराय हे सेवानिष्ठाश्रित दास. हे दासाचे 2 प्रकार झाले. आता पुन्हा कोणते राहिले? अनुग दास आणि पारिषद दास. पारिषद दास म्हणजे आपल्या मालकाला सार्थाधिकाच्या द्वारे मदत करणे आणि वेळ प्रसंगी सल्ला देणे आणि सल्ला देणे आणि आपल्या मालकाचा गल्ला कमी होणार नाही याची काळजी घेणे. 3 प्रकार आहेत का त्याच्यामध्ये. एक सल्ला, एक गल्ला आणि एक हल्ला. एक वर्ग समाजात असा आहे नुसता सल्ला देणारा, दुसरा वर्ग असा आहे नुसता गल्ला गोळा करणारा, आणि तिसरा एक वर्ग असा आहे नुसता हल्ला करणारा. असा हल्ला करतात, आपले किती हाल होतात याचंही त्यांना भान राहिलेलं नसतं. इतके नुसते हल्ले करत राहतात, पण हल्ली त्या हल्ला करणाऱ्याच्या डोक्यातच यायला तयार नाही. विठ्ठल
दासाच्या आपल्या गुरूंच्या सेवेत राहतात त्यांना अनुपदास म्हणतात. कसल्याही प्रकारचा लोभ न ठेवता आपल्या स्वामीची सेवा करतात त्यांना अनुपदास म्हणतात. तसे आमचे तुकोबाराय सतत भगवंताच्या चिंतनामध्ये असतात. हनुमानजी सतत रामाचं चिंतन करतात त्यांना दुसरी कसला लोभ होता का हनुमानजीला? लोभ होता का हनुमानजीने? म्हणून तो तुकोबाराय एवढे मोठे महान भक्त असताना सुद्धा शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मज दावाव्या सुबटा काय भक्तीचा त्या वाटा वाटा काय भक्तीचा त्या वाटा. बघा हनुमानजीला सुद्धा आमचे तुकोबाराय शरण जातात का? हे अनुपदास आहे. तसं तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा हनुमानजी सारखं अनुपदास करा मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा मला संत दासाचा दास बनवा. काय उदार अंतकरण आहे महाराजांचं. ही प्रार्थना उलटी केली जगाच्या तुकोबारायांनी. कोणी दास्य तो स्वीकारतं का? दास म्हणजे पारतंत्र्य. हल्ली पारतंत्र्य कोणाला मान्य आहे का? नाही, पहिल्यापासून पारतंत्र्य आहे का? पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी किती लढाया झाल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. पारतंत्र्य कोणाला आवडत नाही. कुणाला वाटतं की एखाद्या शिष्याला मी आयुष्यभर या गुरूंचा शिष्य म्हणूनच मिळलो पाहिजे गुरुजवळ, असं वाटतं का कुणाला? उलट त्या शिष्याला वाटतं हा गुरु कधी मरेल आणि गुरुची गादी मला कधी मिळेल, हे त्या शिष्याच्या डोक्यात असतं. हा गुरु अमर राहिला पाहिजे आणि मी यांच्या पायाजवळ सेवा करून मिळलो पाहिजे असं किती शिष्य म्हणतात. किती सुना जगात अशा आहेत की सासू जिवंत राहिले पाहिजे, मी हिच्या हाताखाली जन्मच्या जन्म सून म्हणूनच राहिले पाहिजे. असे किती विद्यार्थी आहेत की मी विद्यार्थीच राहिलो पाहिजे आणि हे माझे गुरुच राहिले पाहिजे, शिक्षकच राहिले पाहिजे. असे किती भक्त आहेत मी भक्तच राहिलो पाहिजे आणि तो देवच राहिला पाहिजे. असे फार थोडे आहेत. फक्त आमचे तुकोबारासारखेच म्हणू शकतात मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्तच राहिलो पाहिजे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. विठ्ठल विठ्ठल नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. जगद्गुरु तुकाराम महाराजांनीच म्हणावं. हे म्हणण्याचं धाडस इतरांमध्ये नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवैसे करी. दावी रूप मज गोपिकार मना. ठेवी तो चरणावरी माथा. हे खरं भक्ताचं दासाचं लक्षण आहे नाही का? याला खरं भक्त म्हणायचंय. कुणालाही भक्त म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून मला मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा. आणि याच्यासाठी काही वाचिक मानसिक तप लागतो महाराज नाही का? तपासशिवाय हे गोष्टी घडत नसतात. सेवा असावी लागते आणि तप असावं लागतं. तप म्हणजे काय नाही का? कलियुगामध्ये तप करणारी मंडळी फार थोडी आहे नाही का?
ताप देणारी मंडळी जास्त आहे. नाही, ताप देण्यात जास्त लोक वेळ घालवतात, एकमेकाला ताप देण्यात का तप करण्यात जास्त वेळ घालवतात. बरं, दुसऱ्याला आपण ताप दिला तर आपल्याला ताप झाल्याशिवाय राहतो का? पण हे जास्त तापल्यामुळे त्या तापलेल्याला कळत नाही आपल्याला किती ताप झालाय. स्वतःला स्वतः कळत नाही ताप किती आहे. ताप म्हणजे परमार्थात आमचे माधव महाराज वगैरे म्हणायचे, बंकट स्वामींचे शिष्य होते. परमार्थात तप असलं पाहिजे, व्यवहारात पत असली पाहिजे, घरामध्ये एक मत असलं पाहिजे आणि शेतीमध्ये खत असलं पाहिजे. शेतीमध्ये खत असल्यानंतर उत्पन्न जास्त निघतं. घरामध्ये एक मत असलं म्हणजे त्या कुटुंबाची प्रगती होते. व्यवहारामध्ये पत असली नाही का, तुमची पत असेल बाजारपेठेत तर तुमच्या खिशात 1 रुपया नसला तरी तुम्हाला 10 लाखाची वस्तू उधार मिळत असतात. काहींची पत अशी असते, एकदा लोकांचे पैसे घेतले की पुन्हा त्या पैशाला जन्म ठेपच, पुन्हा देणेच नाही. घेत असताना मात्र, हो महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही जर मला 1 लाख रुपये दिले तर माझे 5 पिढ्या तुमच्या ऋणात राहतील. महाराजांना दया येते आणि मग महाराज म्हणतात जाबा घेऊन पण काळजीने आमचे परत द्या. एकदा पैसे घेतले की 2 वर्ष झाले महाराजही मागत नाहीत आणि हे द्यायचं नाव घेत नाहीत. मग एखादा माणूस महाराज म्हणतात हो ते पैसे द्या ना. मग भाषा सुरू होते. अगोदर काय असते, फार उपकार होतील, 5 पिढ्यावर उपकार होतील आणि नंतर जास्त दाट मागणी सुरू झाली की म्हणतात आम्ही पळून चाललोत का, गाव सोडून चाललोत का, तुम्ही तर आम्हाला गावातच मागूनच देणार по रस्त्याने आणि तुम्ही काय दिले 2 लाख मध्ये 2 कवड्या दिल्या, पुन्हा कवड्यावर येतो. आणि त्या 2 लाखाला घेताना म्हणत असतो हे 2 करोड आम्हाला दिल्यासारखे होतील. चला आता हे काय रात्रभर सांगत बसू का तुम्हाला, पुढचा अभंग राहून जाईल आपलं नाही का. मग ही भाषा बदलते पुढे. म्हणून ऋणको आणि धनको, बरं का, ऋणको आणि धनको हे 2 प्रकार आहेत. भक्त हे धनको आहेत आणि पांडुरंग परमात्मा ऋणको आहे. आणि पूर्वीच्या काळात धनकोला पाहिल्यानंतर ऋणको नम्र व्हायचे. सावकारा पाहिल्यानंतर ज्याने पैसे उचलले ते या सावकार चहा प्या म्हणायचे. आता सावकारात म्हणावं लागतं या मालक चहा घ्या आणि आमचा व्यवहार लवकर मिटवा, तुमच्या पाया पडतो. हे आज सावकाराची पद्धत. विठाला विठाला म्हणून त्या ठिकाणी प्रकार बरेच आहेत बरं का. हे काही गाठतले नाही, मी सांगतोय. एक प्रकार आहे जड आणि दुसरा प्रकार आहे झोड. पैसे देणारा पाहिजे. काही जड असतात आणि काही झोड. झोडपेक्षा जोड बरे, त्यांच्याकडे नसतात, देण्याची इच्छा असते पण हळूहळू दे. म्हणतात माणूस व्यवहाराला बुडवीत नाही बरं का, आहे जड पण बुडवीत नाही. म्हणजे तो आमका त्या झोड्याच्या कशाला नादी लागले, तो झोड आहे नाही का. तसं आमचे संत तुकोबर आहे आणि पांडुरंग परमात्मा हे दोन्ही सुद्धा. मी काय सांगतो, व्यवहारात पत असली, व्यवहार बरोबर असावा. आमचे भोले बाबा म्हणायचे घराने घर खावं पण व्यवहाराला बरोबर असावं. प्रेमाने तुम्ही काही एकमेकाला द्या पण जो व्यवहार म्हणून जो केला तुम्ही शब्दाने, तो व्यवहार हा व्यवहारच झाला पाहिजे नाही का. माझा मी अनुभव सांगतोय भोले बाबांचा. मी रूम मध्ये जायला गेलो आणि मला म्हणले अरे ते त्यावेळेला 15 पैशाला पत्र असायचे, आम्ही संस्थेत होतो तेव्हा. म्हणजे मला 5 पत्र आणले जाऊन. मी तसाच पळालो, म्हणजे कधीच काही सांगितलं नाही. बरं आपलं भाग्य आहे. आम्ही 5 ते अंतर्देशी कार्ड 15 पैशाला होतं त्यावेळेला. 75 पैशाचे ते कार्ड आणले, गोवाच्या जवळ दिले आणि निघालो परत. थांब, त्यांच्याकडे हिंमत नव्हती कोणाची, नुसते डोळे असे केले भोले बाबांनी तरी घाबरायचे सगळे बरं का. म्हणून आमचे शांती ब्रह्म मारुती बाबा आजही म्हणतात. मी त्या दिवशी गेलो होतो आळंदीमध्ये, आम्ही 1-1.5 तास बसलो रूम मध्ये. बाबा म्हणले भोले बाबांची आणखी महाराष्ट्राला 25 वर्ष गरज होती. का म्हणले भोले बाबा जर आळंदीत असले तर कुठल्याही कीर्तनकाराला आळंदीमध्ये कीर्तनामधून वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत होत नव्हती. हा भोले बाबांचा धाक होता नाही का. हा भोले बाबांचा काय होता
दाखवतात. मला त्यांनी 75 पैसे दिलेच. मी म्हणलं बुवा तुमच्या आशीर्वादाने आम्हाला काय नाही. नाही म्हणलं व्यवहार आहे बुवा. मी तुला सांगितलं ना मला पत्र पाहिजे, मग हे तुझे 75 पैसे तुला घ्यावे लागतील. म्हणजे व्यवहारात पत सांभाळली पाहिजे. मग आपल्याला किती वेळेला कुणीच माणसं कुणीच खात्री देत असतं. हो त्यांना डोळे झाकून द्या, डोळे झाकून द्या. ज्याचं पद चांगले ते, आणि ज्याचे पद चांगले जे झोड आहे त्याला काय म्हणतात, सहज माणसं म्हणतात तो तुमच्या गावातला अमका अमका माणूस आहे, तो माझ्याकडे आलता मग पैशाला, तुम्ही ते पाहून घ्या असं म्हणलं की काम झालं. ते आम्हाला काही विचारू नका बा, तुम्ही आणि त्याचं काम होतं का? काम होत नाही, त्याचं कामच झालं समजायचं. काय झालं? कामच झालं. म्हणजे व्यवहारात पत असली पाहिजे आणि परमार्थामध्ये तप असलं पाहिजे. नाही का? तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त तुझे विन कोण सांग. तपाच्या 4-5 शास्त्रकारांनी फार गोड व्याख्या केलेलं बरं का. यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्ग यच्च दुष्करम तत् सर्व तपसा साध्यम तपो हि दुरतिक्रमम तपो मूलमिदं सर्व दैवं मानुषकं सुखं तपो मध्यम बुधे प्रोक्त तपोंतम वेददर्शिभे. ही दुसरी व्याख्या. तिसरी वातांबुपर्णाशन देह शोषणे तपोभिरोग्रे चिरकाल संज्ञितै. ही तिसरी व्याख्या. चौथी व्याख्या अनेका स्वाध्याय प्रवचने नाकू मोद्गव्य तद्धि तपस तद्धि तपः. ही चौथी व्याख्या. आणि 5वी व्याख्या पुन्हा महाभारतात मनश्चेंद्रियानांच एकाग्रम परमं तपः. 6वी व्याख्या ब्रह्म तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व. 6 शास्त्रकारांनी 6 प्रकारच्या तपाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत नाही का. मन आणि इंद्रिय यांना एकाग्र करणं याचं नाव आहे तप. वायू भक्षण करून पानं भक्षण करून पायावर उभा राहून शरीराला त्रास देऊन भगवंताच्या प्राप्तीकरिता नाही का साधना करणं त्याचं नाव आहे तप. प्रवचनाच्या द्वारे कीर्तनाच्या द्वारे समाजाला प्रबोधन करणं हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, चांगला मार्ग दाखवणं हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं तप आहे. आणि ज्या गोष्टी कशानेच प्राप्त होत नाहीत त्या गोष्टी तपाने प्राप्त होतात. यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्ग यच्च दुष्करम तत् सर्व तपसा साध्यम तपोहि दुरतिक्रमम. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु संत वामनभाऊ महाराजांसारखे संत जे एवढे वाचा सिद्धीपर्यंत गेले ते काय असेच झाले का? काय केलं त्यांनी? तप केलं. कायिक तप केलं, वाचिक तप केलं, मानसिक तप केलं. त्याचा परिणाम वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणिये तुमती मागतील महारुद्दे. वाचा सिद्धी होती भाऊंना. काय होती? वाचा सिद्धी होती. कुणाला जर आज्ञा केली तर आज्ञा मोडायची हिंमत नव्हती. आज सुद्धा भाऊला दिलेला शब्द कुणीही टाळण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जर त्याने टाळलं तर तो सगळ्यातूनच टाळला समजायचं. टाळलं तर टाळला. नाही का? टाळला म्हणजे कायमचाच टाळला. आणि टाळला म्हणजे कुठंतरी माळला समजायचं. कुणी त्याला मोडून काढतं. विठ्ठल दैवत आपल्या हाताला येत नाही. जसं सांगितलेलं आहे ना, अभावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. याच्यामध्ये कसं आहे? धनेन कांता, धनाने कांता वश होते, कपटाने शत्रू वश होतो, सत्याने मित्र वश होतो, भावाने देव वश होतो. भावाने काय होतो? आणि ज्ञानाने मोक्ष हाताला येतो. तसं तपाने हा देव हाताला येतो. तपाने कोण हातात येतो? देव हातात येतो.
वैकुंठी नादे चांगलं प्रमाण दिलं नाही का योग्य प्रमाण आहे म्हणून कायिक तप आहे वाचिक तप आहे देवते जोगुरु प्राज्ञ भोजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिषाच शारीरम तप उच्यते अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रेहितं च स्वाध्याय व्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते मनःप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते तुम्हाला अर्थ कळला सगळे धरून पुढे चालतो नाही का कायिक तप वाचिक तप मानसिक तप आणि तप केल्याशिवाय तुम्हाला दास होता येत नाही संत होता येत नाही देव प्राप्त होत नाही असे आमचे तुकोबर आहे फार मोठे तप करणारे आमचे तुकोबर असल्यामुळे आणि निष्काम तप करणारे नाही का हा निष्काम तप ते तप कसं असावं निष्काम वृत्तीचं तप असावं नाही का काल यांनी नर्मदा परिक्रमा केली नाही का तप आहे ते एक प्रकार काय आहे ते तप आहे नाही का तप असावं कुणी पण तप करतो वाचेने नेहमी जप करणं रामकृष्ण उच्चारानंतर अशी तप सतत रामकृष्ण मंत्राचा जप करणं हे सुद्धा काय आहे तप आहे ही सगळ्यात उत्तम अवस्था सांगितली बरं का एका श्लोकामध्ये नाही का उत्तमा सहजावस्था बर का उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा ध्यान धारणा करणं ही मध्यम अवस्था आहे सहज भगवंताचं चिंतन करणं ही उत्तम अवस्था आहे उत्तम प्रकारची अवस्था आहे उत्तम प्रकारची अवस्था आहे आणि आधमा प्रतिमा पूजा पूजा करणं ही आधम अवस्था आहे आणि तीर्थयात्रा आधमा धमा बर का ते केलं नाही पाहिजे असं नाही तीर्थयात्रा हा चौथा क्रमांक सांगितलाय देवाची पूजा तिसरा क्रमांक सांगितला ध्यान धारणा दुसरा क्रमांक सांगितला आणि भगवंताचं सहज अखंड नामस्मरण करणं ही उत्तम अवस्था सांगितलेली आहे शास्त्रामध्ये बरं का ही अवस्था कशी सांगितलेली आहे म्हणून हे वारकरी जे लोक असतात ना त्यांचा अधिकार फार दिसायला साधे असतात पण नेहमी रामकृष्ण हरी म्हणतात नामधारक त्याला आपण म्हणतो काय म्हणतो आम्ही नामाचे नेनो प्रकार आणि नामधारकाची बरोबरी कुणीच करू शकत नाही एक मला वाटतं नामदेव महाराजांचा एक अभंग मी पाठ केला होता पण आता तो आठवत नाही पण त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो बरं का गावंडे खेड्यातले 1000 ब्राह्मण जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं तेवढंच पुण्य क्षेत्रातला ब्राह्मण जीव घातल्यानंतर मिळतं एक ब्राह्मण असे क्षेत्रातले 1000 ब्राह्मण जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं तो एक वेद पाठक जीव घातल्यानंतर पुण्य मिळतं असे 1000 वेद पाठक ब्राह्मण जीव घातल्यानंतर वेद पाठ करणारे नाही का ते जे पुण्य मिळतं ते एक पंडित जीव घालल्याचं पुण्य मिळतं असे 1000 पंडित जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य एक संन्यासी जीव घातल्यानंतर मिळतं असे 1000 संन्यासी जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं ते एक परमहंस संन्यासी जीव घातल्यानंतर तेवढं पुण्य मिळतं असे 1000 परमहंस संन्यासी जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं ते एक ब्रह्मवेत्ता जीव घातल्यानंतर तेवढं पुण्य मिळतं आणि एक ब्रह्मवेत्ता जीव घातला की हरी आणि हर तृप्त होतात एवढी त्याच्या जीवनामध्ये ताकद आहे आणि असे अनंत ब्रह्मवेत्तेस जीव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं तो एक नामधारक जीव घातल्यानंतर तेवढं पुण्य मिळतं ऐसे वेद वेत्ते अपरंपार ने नामधारका बरोबर नाही का नाथ महाराजांचा अभंग आहे मी तुम्हाला अर्थ सांगितलाय अभंग म्हणून दाखवला नाही पण नामधारकाची एवढी ताकद आहे नाही का म्हणजे अखंड वेळ भेटली की जप केला पाहिजे त्याची ताकद आहे ती रामकृष्ण हरी तुम्हाला जे आवडेल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ हनुमानजी मध्ये कशामुळे ताकद चालते ते कुठे काही शास्त्री झालते का आचार्य झालते का विद्यापीठात शिकले होते का आणि पाला खाऊन जीवन जगणार वानर आपण केवळ श्रीराम नामाचा जप केला आणि त्याचा परिणाम असा झाला की राम प्रभू सुद्धा त्यांच्या हातात आले श्रीराम राम जय जय श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय
केल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असा जप करा, बरं वाटतं का जप केल्यानंतर? एकांतामध्ये बसायचं आणि राम नामाचा जप करायचा. दुसरा काही बसायला घालण्याची काही गरज नाही. ज्याला घालायचं, ज्याची ताकद आहे त्यांनी घातलंही पाहिजे, तसं काय नाही. योग ज्याला होतोय त्या बिचाऱ्यांनी केला पाहिजे. ज्ञान ज्याला कमवता येतंय नाही का, संस्कृत ज्याला पाठ होते त्याने संस्कृत केलं पाहिजे. वेदांत ज्याला जमतोय त्याने वेदांत सांगितलं पाहिजे. पण ज्याला काहीच नाही जमलं त्याने नामस्मरण जरी केलं तर या सगळ्यांची बरोबरी तो नाम धारण केल्याशिवाय राहत नाही. आणि ही बरोबरी संतांचं दर्शन त्या ठिकाणी संत तुकोबारांचं फार गोड चिंतन आहे की मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा, मला संत दासाचा दास करा, बाकी काही करू नका. मग देवाने सांगितलं तुकोबारा, दास होणं तुम्हाला सोपं वाटतं, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला दास करतो. पण दास होण्यासाठी तुम्हाला काही डायरेक्ट काही एअर कंडिशन रूम नाही, तुम्हाला आईच्या उदरात राहावं लागेल आणि गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. नाही का, ते तुमच्या त्याने सहन होईल का? देव तुकोबारा म्हणले ते दुसऱ्याला बनवाबनवी करायची देवा, आम्हाला बनवायचं नाही. अरे एकच जन्म काय, तू जर मला संत दासाचा दास केला ना तर एकच जन्म काय, कल्पच्या कल्प मी मग होत कल्पवारी, मग होत कल्पवारी. कल्पवरे. देवा मला घाबरू नको गड्या, तू जर मला संत दासाचं दास केलं ना तर एकच गर्भवासाचं दुःख नाही, कल्पच्या कल्प मी गर्भवासाचं दुःख भोगायला तयार आहे. पण माझी एक अट आहे, संत दासाचा दास करत असाल तर. हे तुकोबारांचं धाडस आहे. मग होत कल्पवरे सुखे गर्भवास हरे. कल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे किती वर्ष? कल्प म्हणजे अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळ आपण नेहमी म्हणतो, पण कल्प म्हणजे नेमकं किती वर्ष? बरं का, जे महत्वाचं आपल्याला माहिती पाहिजे ना तेच माणसं माहिती काढत नाही. आता रामनवमी उद्या आहे, ही उद्याची रामनवमी कितवी आहे हे कधी कोणी विचार केलाय का? हनुमान जयंतीला किती वर्ष झाली? किती झाले हो बाबा? रामनवमीला किती वर्ष झाले? कधी कोणी करतं का विचार? चाललाय अंदाज 25 वर्षे नाही का? पीछे से आई आगे धकाई. विठ्ठला विठ्ठला कल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे किती? माझ्या वाचण्यात आलं तेवढं मी सांगतो नाही का. 8 अब्ज 64 कोटी वर्षे म्हणजे एक कल्प. बर का? किती?
8,64,00,00,000 वर्ष म्हणजे एक कल्प. इथं तुकोबाराय काय म्हणतात, एक कल्प नाही, कल्पवरी म्हणजे कितीही कल्प मला नाही का अब्जावधी वर्ष जरी गर्भवासाचं दुःख भोगण्याची वेळ आली तरी चालेल, पण जन्माला आल्यानंतर मला तुम्ही संत दासाचा दासच केलं पाहिजे. तर मग मला हे ते कल्पच काय घेऊन बसले, किती बी कल्पवरी, एकच कल्प नाही. नाही का आता रामनवमीचा जर विचार केला तर 4 युगाचे विचार करा ना तुम्ही, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता कृतयुगामध्ये नेमक्या कोणत्या वर्षी रामप्रभू अवतीर्ण आले हे काय आपल्याला निश्चित सांगता येणार नाही, पण कृतयुगाचे वर्ष किती, त्रेतायुगाचे वर्ष किती, द्वापार युगाचे वर्ष किती, बोला. राय सांगू कर नाही, जमत नाही का, नाही का, मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला आम्हाला इतकं जमत असतं तर तुम्हाला कशाला, बाबांनी कशाला आजचं इथं कीर्तन ठेवलं असतं नाही का, आम्हाला इतका दिवा लावता आला असता तर नाही का, नाही तर तुमच्याच लोकांनी म्हणू शकता आम्हाला जर एवढं माहिती असतं तर तुम्हाला कशाला बोलावलं असतं इथं कीर्तनाला, म्हणू शकता तुम्ही सगळे नाही का. 17,28,000 पहिलं युग, 12,96,000 दुसरं युग कृत त्रेता, द्वापार 8 अब्ज नाही का, 17,28,000, 12,96,000, 8 अब्ज 64,00,00,000 नाही का, 8,64,000 आणि 4,32,000, 8,64,000 द्वापार युगाचं. आता हे कलियुगातले पूर्ण धरायचे नाही, मग आता तिघांची बेरीज करा. 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 आणि या कलियुगातले त्याच्यात 5,000 मिळवा, किती होत आहे. आता करा ना ते मोबाईलवर, ते तुम्ही नंतर करा नारायण बाबा, मी केल्यानंतर. आणि मग मला आकडा सांगा, इतकी रामनवमी इतकी आहे. त्याच्यात मग आता त्यांचे जे पूर्वज आहेत ना, आजो राजा त्यांच्या अगोदरचे, ते तो त्या युगातच अवतीर्ण झालेले आहेत ना, मग त्याच्यातले काही वर्ष सोडावे लागतील आपल्याला. पण ते नेमके कोणत्या वर्षी रामप्रभू अवतीर्ण झाले ते खात्रीशीर सांगता येणार नाही. त्याच्यातले काही 10-5 हजार आपल्याला सोडावे लागतील, नाही तर 5-50 नाही का 1,000,000 का होईना सोडावे लागतील. आणि एवढी रामनवमी पकडावी लागेल नाही का, एवढी रामनवमी इतकी आहे. म्हणून हनुमान जयंती सुद्धा तशीच नाही का. तुम्हाला इतक्या वर्षाचा काढला तर आमचा बाप कधी मेला हेच आम्हाला सांगता येत नाही. तुम्ही रामनवमीला किती वर्ष झाली विचारता, विठ्ठल विठ्ठल. जर पाहुणे रावले तुमच्या आई कधी वाढलं, माझ्या अंदाजाने 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान झाला असेल. म्हणजे डिटेल तारीख आपल्या आई वडिलांची सुद्धा आपल्याला डिटेल तारीख माहिती नाही, इतके आपण तत्पर आहोत. चला जाऊ द्या, आपल्याला जास्त बोलायचं नाही. मग होत कल्पवरी, म्हणजे मला कितीही कल्प नाही, 8,64,00,00,000 वर्षाचा एक कल्प, असे किती कल्प म्हणजे गर्भवासाचं दुःख भोगण्याची वेळ आली तरी चालेल, पण मला तुम्ही संत दासाचा दास करा. वर म्हणजे तुम्ही दास झाला देवाने सांगितलं, पण दास झाल्यानंतर तुम्हाला
बनवलं मी. त्याच बोलल्यानंतर तुमचे उपजीविका भागवण्यासाठी तुम्हाला काहीतरी काम करावं. तुकोबाराय म्हणले मला चांगलं काम नाही मिळालं तरी चालेल, हलक्यातलं हलकं काम जरी माझ्यावर करण्याची वेळ आली तरी चालेल, पण माझ्या मुखामध्ये तुमचं नाम राहिलं पाहिजे. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. हलक्यातलं हलकं काम कर नाही का. चोखोबारायांना काम काय आलं होतं? ढोरं ओढण्याचं काम, अरे का. पण चोखोबारांनी भगवंताचं चिंतन सोडलं नाही. हलकं काम आपल्या वाट्याला येऊ द्या, आम्ही हलकं काम करायला तयार आहे. तुकोबाराय म्हटले नीच म्हणजे हलकं काम. कोणतंही दर्जाचं काम आलं तरी आम्ही ते काम करू नाही का. आणि ते काम करत असताना तुझं नाम आमच्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. नामच का मुखामध्ये? नाम साराचेही सार शरणागत यमकिंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम साराचेही सार, म्हणून ते नाम आमच्या मुखात राहिलं पाहिजे नाही का. कारण नामा इतकी शक्ती या जगात कशाचीच नाही. न नाम सदृशम ज्ञानम, न नाम सदृशम व्रतम, न नाम सदृशम ध्यानम, न नाम सदृशम फलम, न नाम सदृश त्यागो, न नाम सदृश शमः, न नाम सदृशम पुण्यम, न नाम सदृशी गतिः. नामैव परमा मुक्तिर्, नामैव परमा गतिः, नामैव परमा भक्तिर्, नामैव परमा स्थितिः, नामैव परमा शांतिर्, नामैव परमा प्रीतिः, नामैव परमा प्रीतिर्, नामैव परमा स्मृतिः. कारण नामाची बरोबरी या जगात कुणी करू शकत नाही. म्हणून हलकं काम जरी माझ्या वाट्याला आलं तरी चालेल, पण तुझं नाम माझ्या मुखात राहिलं पाहिजे आणि माझं जीवन तुमच्या सेवेत गेलं पाहिजे. माझे संकल्प वेचावे. तुकोबाराय म्हणतात माझा संकल्प एवढाच आहे, तुमच्या सेवेमध्ये माझं आयुष्य जावं. माझ्या संकल्पाचा व्यय तुमच्या सेवेमध्ये व्हावा. आणि असं जर केलं तर मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका रे सेवेला
सेवे उठू नका बघा 5 मिनिटं बसा उठू नका बरं का 5च मिनिटात सेवा समाप्त होणार आहे बसा खाली एका बसा. हाताने सेवे 5 मिनिटं वेळ निघत नाही का? बसा खाली बोलतो. कल्प वेचावे बसा. मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरे श्री संत सद्गुरू वामन भाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महंत विठ्ठल महाराज श्री क्षेत्र गहिनीनाथगड यांच्या अथक परिश्रमातून आणि या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या नाही का शक्तीतून पशुहत्या बंद झालेली आहे आणि या ठिकाणी हे पावित्र्य अखंड टिकावं म्हणून हा दरवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र गहिनीनाथगड यांच्या अधिपत्याखाली संपन्न होतो आहे आणि या वर्षीच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने बाबांनी आमच्याकडे सेवा दिली झालेली चिंतन सेवा भाऊंच्या चरणी समर्पण करतो आमच्या गुरुवर्यांचं नाही का कोटीशा दंडवत करतो तुम्ही जमलेले सगळे महंत नाही का महाराज गायक वादक माता पिता बंधू भगिनी तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो सर्वांना आशीर्वाद मागतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल